27 जानेवारी 2026 रोजी सकाळच्या सुमारास माधवनगर परिसरात एक धक्कादायक जबरी चोरीची घटना घडली होती। फिर्यादी यांच्या आजी माधवनगर येथून घरी जात असताना एका अज्ञात इसमाने मोटारसायकलवरून जवळ येत बँकेत पैसे काढण्यासाठी जायचे आहे, त्यामुळे गळ्यातील सोन्याचे दागिने काढून ठेवा असे सांगून विश्वास संपादन केला। यावेळी वृद्ध महिला दागिने काढत असतानाच आरोपींनी झटका मारून सोन्याची माळ हिसकावून पळ काढला होता। या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी मालमत्तेविरुद्ध व जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जयदीप कळेकर व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला। 30 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अंमलदारांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली। माधवनगर येथील जबरी चोरीचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी दस्तगीर शेख राहणार कोल्हापूर याने केला असून तो अंकली गावातील धनश्री लाकडी कलाकृती केंद्राजवळ येणार आहे। या माहितीनुसार पथकाने सापळा रचून संशयितास ताब्यात घेतला। ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव दस्तगीर गुलाब शेख, वय वर्ष 44, राहणार सदर बाजार, शाहू कॉलनी, कोल्हापूर असे सांगितलं। पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या पॅन्टच्या खिशातून सोन्याची माळ मिळून आली। विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर आरोपीने 3 दिवसांपूर्वी माधवनगर येथे वृद्ध महिलेकडून जबरी चोरी केल्याची कबुली दिली। त्यानंतर आरोपीकडील सोन्याची माळ व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली। तपासात आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही जबरी चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालं। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस करीत आहेत।